रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अनेक घोटाळे घेतले तर तुम्ही एका विषयावरती हात घालून चालणार. मी तर म्हणते, मी आता तुमच्या इथे सगळ्यांसमोर लाईव्ह आहे, असे जितके लोक असतील ज्यांच्यावर असे सगळे प्रकार घडलेले आहेत त्यांनी पुढाकार घ्या, पुढे या. जसे हे माझ्याकडे आले तसे तुम्ही या, जेणेकरून या सगळ्या गोष्टीला वाचा फुटेल. वाटलं नाही, लोक गेले आहेत सगळेजण. तेच मी म्हणते की 98 पासून पुढे 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 एक एक टीम वाढत गेली. पहिली वेगळी होती, कुठली कंपनी वेगळी फॉर्म केली, मग दुसरी आली, मग दुसरी गेली, तिसरी फॉर्म झाली. असं करत करत त्याच्यावर एक दोन वेळा कंप्लेंट पण झाल्या, त्याला अटकही झाली. पण तो त्याच्यातून बाहेर निघतो, बाहेर फिरतो. मुलालाही त्याच्यात आहे, मुलालाही त्याला ते ट्रेनिंग दिलेलं आहे बालाजीला, जे तो ट्रेड करतो प्रॉपरली. आणि त्याच्यात त्याला किती करोड ICICI बँक मध्ये ट्रान्झॅक्शन आहे त्याचं? 86 करोड रुपये एका बँकेतून ट्रान्झॅक्शन आहे त्यांचं. 138 केसेस आहेत त्याच्यावर. 138 कलमाचे केसेस आहेत त्याच्यावर. ओव्हरऑल मला असं वाटतं जवळजवळ 1000 कोटीच्या आसपास असणार. 1000 कोटीच्या आसपास. आर्थिक साक्षर पूर्ण माणूस अत्यंत गरजेचं, खूप खूप गरजेचं आहे. नक्की नक्की नक्की. का नाही आपण नाही तर नाही, का नाही मिळणार? नाही मिळालंच पाहिजे, नाहीतर हे आत्महत्या करतील दरवाजात बसून. इतकं तयारीनिशी आलेत ते लोक. खरं सांगते मी तुम्हाला, ते नाही काय नाही देणार. म्हणजे एवढं जीव का एवढा हलका झालाय काय गरिबांचा? म्हणून तर म्हणते ना की ती ईडी लावा ना, SIT त्याच्यावर. कुठून येतात ट्रान्झॅक्शन लावा, की ईडी लावा. कुठून चाललेत पैसे, कुठे जातात, कुठे येतात ते कळले पाहिजेत ना, सगळ्यांना कळू देत. जर ही लोक जर चुकीची आहेत तर ज्या व्यक्तीचं नाव घेतात त्या व्यक्तीला समोर करून त्याच्या घरात कुठून पैसा येतो, कुठलं ट्रान्झॅक्शन आहे, कोणाकोणाचं, त्याची फॅमिलीची SIT करा. व्यवसाय काय त्याचा, तो काय करतो हे बघायला नको. जर हे चुकलेत मग हे सगळे त्याचं नाव घेत आहेत ना, त्या व्यक्तीला समोर करून त्याच्या फॅमिलीवर लावा की सगळ्या गोष्टी. बघा की काय आहे हे, व्हायला पाहिजे. हे आता नाही थांबलं तर मग आणखीन अजून निर्माण होणार आहे. आणि अजून माझा मुलगा, तुमचा मुलगा, ह्याचा मुलगा, त्याचा मुलगा आहे त्याच्यात भरकटले, सुरू होणार आहे. सगळ्यात महत्वाची पूर्ण ड्रामेबाज फॅमिली. बायको मिळालेली आहे, मुलगा मिळालेला आहे, भाऊ मिळालेला आहे. त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये त्याला बोलून घेतलं दोघांना मी. आम्हाला काय करा, तुम्हाला जे करायचं ते, काहीच होणार नाही. एक म्हणतं तो जेव्हा स्विच ऑन करतो फोन तेव्हा आमच्याशी बोलतो, नंतर म्हणतो नाही 2-3 महिन्यापासून ते बाहेरच आहेत, कामाला गेलेत कुठेतरी. अरे काय एका स्टेटमेंटवर फिक्स राहा. जर तुम्ही येताय जाता, मी तर म्हणते CCTV कॅमेऱ्यामध्ये फुटेज बघायला पाहिजे. तो किती वेळा पोलीस स्टेशन मध्ये आला आणि किती वेळा गेलाय. असं कसं फुफाट फिरू शकतो जो माणूस इतक्या जणांना फसवतोय? कसा फिरू शकतो? तेच बघायचंय ना, म्हणून तुमची मदत. आता हा आवाज आपला पोचतोय तिकडे. मुख्यमंत्री हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री. आज आपण बघितलं गेलं तर राजकारणाचा एक वेगळाच पैलू आपल्याला दिसतो जो आपण कधीच बघितलेला नव्हता. आणि ह्याच्यामध्ये विरोधी नेते फक्त त्यांच्यावर टीका करण्यामध्ये बिझी आहेत आणि इथे ह्यांच्यामध्ये बिझी आहेत.
पण आपला मुख्यमंत्री खरंच आपण नशिबान आहेत की तो रस्त्यावर उतरतायत, लोकांच्या सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचतायत. आणि जर सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचा हा विषय जर त्यांच्यापर्यंत मी पोहोचवला तर 100% 100 ने 101% त्या राजू नेर्लेकरला ईडी लागेलच आणि ह्याच्यातून हे सगळे जण बाहेर येतील. मागणी करणार ईडीची. मी आता चालली एसपी करणार, तिथून ईडी साठी अप्लाय करणार. ताई, पण हा एकमेव मी तर तिकीट मागितलं नाही, त्यामुळे मी काही ह्या विषयावर टिप्पणी करत नाही. कारण खासदारकीचं तिकीट कोणाला द्यायचं किंवा नाही द्यायचं हे वरिष्ठ बघतायत. सो त्यांच्यापर्यंत त्यांनी हे नक्कीच आहे की महिलांना डावललं जातं, महिलांचा विचार केला नाही जात, हे नक्कीच आहे. पण हे तुम्ही बोलताय म्हणून मला बोलायला चान्स मिळतोय. कारण आपण वाट बघतो की वरिष्ठ आपले कधी आपल्याला बोलवतील. आपल्याला सांगितलं जातं की थांबा, तुमची वेळ येणार, तुम्हाला बोलवलं जाईल. त्यामुळे आता हे जे पूर्ण राज्यभरात ज्या गोष्टी चालल्या आहेत, त्यामुळे आता फक्त आपके पार 400 पार हा जो त्यांनी जो हे ठेवलेला आहे टार्गेट, ते त्यांना पूर्ण करायचं आहे. सो लवकरच जे काय असेल, मला वाटतं खासदार की नाही पण विधानसभा नक्कीच.